याच्यावर बरोबर आहे. हां आमदार साहेब नमस्ते. खेड आळंदी विधानसभेची निवडणूक सुरू आहे. काल माघारीचा दिवस होता. खरं तर त्या अगोदर आपले जवळजवळ तालुक्यात प्रत्येक गावी 2 राऊंड झाल्याचं आपण सांगत आहात. माघारीनंतर चित्र स्पष्ट होत असताना महायुती आणि महाविकास आघाडी जरी 13 उमेदवार कागदावर असले, रिंगणात असले, तरी सरळ लढत होताना दिसते. यापूर्वी बंडखोरी होऊन विद्यमान आमदारांना फायदा व्हायचा आणि आता सरळ लढत आहे. लोकांच्या चर्चेमध्ये ही निवडणूक चुरशीशी होईल की आपण जी पूर्वी म्हणत होतात सोपी आहे तशीच राहील? अशी कुठलीही निवडणूक ही सहजासहजी घेणाऱ्यापैकी मी नाही आहे. समोरची प्रत्येक व्यक्ती ही माझ्या दृष्टीनं उमेदवार आहे. त्यामुळं कदाचित भविष्यामध्ये ती चुरशीची होऊ शकते, अन्यथा होऊ शकत नाही. ह्या सगळ्या जडतरीच्या शक्यता आहेत. त्यामुळं मी निवडणूक लाईटली घेतलेली नाही, सहज घेतलेली नाही. मी निवडणूक समोरचा प्रतिस्पर्धी तेवढ्या ताकदीचा असं समजूनच निवडणुकीला सामोरे जातो आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुमची सत्ता असताना प्रस्थापित आमदार म्हणून तुमच्या सत्तेला थोडासा बदल झाला आणि त्या काळात विरोधक एकत्र आले होते, त्यामुळे त्यांचा विजय झाला. असं विधानसभेमध्ये सुद्धा विरोधक एकत्र आले. त्याचा आणि याचा काही संबंध राहील का? आपल्याला माहिती आहे की मागच्या वेळेला कृषी उत्पन्न बाजार समिती नसतानासुद्धा मी आमदार झालेलो आहे. त्यामुळे बाजार समितीचा निवडणुकीचा आणि याचा दुरान्वयही काही संबंध नाही. आमच्यातले काही लोक लालचीपोटी फुटले आहे आणि त्यांनी निवडणुकीमध्ये विरोधामध्ये मतदान केलं. याच्या पलीकडे याला काही अर्थ नाही. मी आज माझी तिथं सत्ता गेली असं तुम्ही अजिबात समजू नका. 1-2 महिन्याचा काळ जाईल मला ते पूर्ववत आणायला, परंतु मार्केट कमिटी सत्ता माझीच परत येईल, काळजी करू नका. राष्ट्रवादीचे 2 पक्ष झाले. शरद पवार आणि अजित पवार एकत्र असताना खेड तालुक्यामध्ये बराचसा काळ इतिहास आहे की त्यांचाच उमेदवार निवडून आला. मात्र आता पक्षामध्ये फूट पडलेली आहे. 2014ला सगळे एकत्र असतानासुद्धा शिवसेनेचा उमेदवार निवडून आला होता आणि त्यांचं काम किंवा त्यांच्यावरती काही आरोप झाल्यानंतर आपण पुन्हा सत्ता 19ला मिळवली. आपली आत्ता पुन्हा शिवसेनेची लढत होत आहे. आपलं त्याबद्दलचं मत काय असेल? त्यावेळेची शिवसेना आणि आत्ताची शिवसेना याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. मुळामध्ये बाबाजी काळे हे शिवसैनिकच नाहीत. ते आत्ता कुठे 4-5 वर्षामध्ये शिवसेनेमध्ये गेले. त्यांची संस्कृती ही मुळातच काँग्रेसच्या विचाराची संस्कृती आहे. त्यांच्याबरोबर काही त्यांचं अखंड कुटुंब शिवसेने गेलं असे अजिबात नाही. सगळे नातेवाईक शिवसेने गेले असे अजिबात नाही. आणि मूळ शिवसेनेची त्यांना जमणं हे तसं फार अवघड आहे. कारण काही काळ मी शिवसेनेमध्ये काढलेले आहेत. तिथल्या लोकांची विचारसरणी आणि काँग्रेसमधनं गेलेल्या माणसाच्या विचारसरणी याच्यामध्ये जुळवायला खूप वेळ लागतो. त्यामुळं मला ते माझ्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार म्हणून जरी असले तर मला त्याची काही भीती वाटत नाही. त्यांची उमेदवारी मिळवताना महाविकास आघाडीच्यामध्ये काही प्रमुख घटक पक्षांमध्ये बरीचशी नाराजी झाली. ती नाराजी प्रत्यक्ष इलेक्शनमध्ये म्हणजे त्यांनी मिटवली आहे, पण ती प्रत्यक्ष प्रचारात किंवा इलेक्शनमध्ये त्याचा कन्वर्ट होईल का मतदानामध्ये? मुळामध्ये एक गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे, अखंड महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या जागा निवडून आल्या त्या राष्ट्रवादीला द्यायच्या, ज्या शिवसेनेच्या आल्या त्या शिवसेनेला द्यायच्या आणि काँग्रेसच्या आलेल्या काँग्रेसला द्यायच्या असं ठरलेलं होतं. किंवा आमच्या महायुतीमध्ये सुद्धा जिथं राष्ट्रवादी आली तिथं राष्ट्रवादी, जिथं शिवसेना आली तिथं शिवसेना, जिथं भाजप आली तिथं भाजपा, असंच ठरलेलं आहे. पण इथं मात्र अपवाद झाला की शिवसेनेच्या प्रचंड दबावामुळं या ठिकाणी ही जागा त्यांना देण्यात आली. त्याची काही कारणं आहेत. म्हणजे पवारसाहेब ही कुठली गोष्ट करताना फार विचारपूर्वक करतात. या ठिकाणी जर त्यांना पोषक वातावरण असतं तर कसल्या परिस्थितीत त्यांनी ही सीट सोडली नसती. आणि यावेळी त्यांच्या लक्षामध्ये आलं की आपण जरी उमेदवार दिला तर शिवसेनेचे लोक आपलं काम करणार नाहीत, दगाफटका होऊ शकतो. तो एकाच मतदारसंघात नाही, बाकी सगळ्या मतदारसंघात होऊ शकतो. त्या नाराजीचा परिणाम. आणि म्हणून एक जागा गेली तरी चालेल, पण बाकीच्या जागेवर त्याचा परिणाम होऊ नये
याची दक्षता त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे. त्यामुळं मला शिवसेनेचं फार कडवं आव्हान आहे किंवा बाकीचे जे इतर पक्ष आहेत ते शिवसेनेला मदत करते असं मला अजिबात वाटत नाही. तुमची तालुक्यावर पकड आहे असं तुम्हाला वाटते आणि ते शरद पवारांना सुद्धा वाटत असावं असं तुमचं मत आहे का? आता अनेक वर्षे त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे. मला आत्तापर्यंत पक्षानं 5 वेळा उमेदवारी दिली. यापूर्वी पवारसाहेब आणि अजितदादा एकत्र असताना 4 वेळा उमेदवारी दिली. माझी पकड नसती तर मला उमेदवारी दिली नसती किंवा मी आमदार झालो नसतो. त्यामुळं हे साहजिकच आहे की इतकी वर्ष काम केल्यानंतर त्या माणसाचं त्या तालुक्यावर पकड ही असतेच. काल माघारी नाट्यानंतर जिथं निवडणूक कार्यालय आहे त्या प्रांत कार्यालयाच्या बाहेर तुमच्या नावाच्या घोषणा दिल्या, त्याच्याबद्दल काय सांगाल? वास्तविक पाहता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेला खासदारकीची निवडणूक झाली, डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याकडे कुठलीच यंत्रणा नव्हती. त्या अगोदर तालुक्यामध्ये फिरले, कुणीही त्यांना सपोर्ट करत नव्हतं. ज्या वेळेला अतुल देशमुख शिवसेनेचे लोक जॉईन झाले त्याच्यानंतरच त्यांची यंत्रणा हलली. आता ज्या लोकांनी त्यांच्याकरता कष्ट घेतलेत त्यांना वाऱ्यावर सोडून देण्याचं काम खासदारांनी केलं. त्याचा राग लोकांच्या मनामध्ये होता आणि आज त्याच्यातले बरेच लोक जे आहेत त्यांचे माझे काही मतभेद नव्हते. त्यामुळं परत त्या लोकांना असं वाटलं की मग बाबाजी काळेपेक्षा दिलीप मोहिते काय वाईट आहे, मग त्या प्रेमापोटी लोकांनी घोषणा दिल्या असतील. विरोधकांची चर्चा किंवा विरोधकांचा आरोप असा होता विविध प्रचारसभेमध्ये की तुम्ही 4-5 हजार कोटींची कामं केलीत, मात्र पूर्वीची जी कामं झालेली आहेत, मग जसं भामा आसखेड, चासकामान किंवा कळमुडी धरण हे ज्यांच्या माध्यमातून झालं ते शरद पवार आहेत आणि तुमचा जो 4-5 हजार कोटीचा जो विकास कामाचा काही तुम्ही प्रचार करता तर तो शाश्वत किंवा दिसण्यासारखा कामाचा विषय नाही आहे. तर तुम्ही केलेली कामं किंवा चाकण असेल, राजगुरुनगर असेल, आळंदी असेल, इथे अद्याप पाणी प्यायला नाही असा त्यांचा आरोप आहे, त्याबद्दल काय सांगाल? खरं म्हणजे कुठलाही आरोप करताना पुरावेदेशी माणसाने करावा, त्या आरोपाला तथ्य असतं. चाकणमध्ये 143 कोटीची योजनेचं काम आत्ता चालू आहे. अंतिम टप्प्यामध्ये नवीन जी 169 कोटीची योजनेचं काम आहे त्याचंही काम आत्ता चालू आहे. कदाचित त्यांनी विरोधकांनी बघावं काम कुठं चाललं हे सुद्धा त्यांना माहीत नाही. त्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या, ती शुद्धीकरण केंद्र याची कामं चालू आहेत. जॅकवेलचं काम चालू आहे. ते आज असं म्हणू शकत नाही. आळंदीला जी पुण्याला पाईपलाईन गेली त्याच्यातनं आळंदीला पाणी येतं आहे. थोडंसं जर मोटारी वगैरे जळाल्या, आणखीन काही लाईटचा प्रॉब्लेम आला तर आळंदीला अडचण येते, पण पर्यायी व्यवस्था आळंदीला आहे. त्यामुळे तिथं काहीच अशा प्रकारची ओरड नाही. आणि साधारणतः 19 ते 24 ह्या कालखंडामध्ये मी 5,000 कोटीची कामं केली हे लोकांना मी आज सांगतो आहे. मी असा दावा कधीही केला नाही की एका वर्षात 5,000 कोटीची कामं केली. दुसरी गोष्ट, हे सत्य आहे, पण आता काही सत्य आपल्याला सांगितलं पाहिजे की चासकामांचं धरणाचं भूमिपूजन आणि त्याची मंजुरी ही स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांनी दिलेली आहे. आणि चासकामान धरणामधनं फक्त 18% पाणी हा आमच्या वाट्याला आहे, 82% पाणी हे शिरूरला दिलेलं आहे. मग आता धरण होऊनसुद्धा आमचा फायदा किती हे एकदा लोकांना कळलं पाहिजे. लोकांना अजून ते माहीत नाही. कळमुडीचं धरण झालं. कळमुडीचं धरण ज्या वेळेला पायामध्ये होतं त्याच वेळेला ते बंद पडलं. मग आदिवासी फंडातनं त्यावेळेला अजित पवारांनी 7.5 कोटी रुपये दिले आणि ते धरण पूर्ण करून घेतलं. त्यातला काही हिस्सा पाण्याचा हा आदिवासी लोकांना द्यायच्या संदर्भात ठरला. धरण माझ्याकडं, पुनर्वसन माझ्याकडं, पण माझ्या तालुक्यातल्या लोकांना पाणी नव्हतं म्हणून माझा त्या ठिकाणी होतं. आज माझ्या तालुक्यातली ती 5 गावं खालची समाविष्ट करायचा निर्णय झाला. मी त्याला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आता कळमुडीचे सुद्धा उपसा जलसिंचन योजना ही होईल आणि माझ्या तालुक्यातल्या लोकांना पाणी मिळेल. भामा आसखेडचं धरणसुद्धा ज्यावेळेला आपल्याला माहिती आहे की पवारसाहेबांनी त्याचं भूमिपूजन केलं आणि कृष्णा खोरेची स्थापना झाल्यानंतर त्या कामाला सुरुवात झाली. मी खरं म्हणजे ती युतीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वेग घेतला. दरम्यानच्या काळामध्ये युतीचं सरकार गेलं आणि 2004 साली ज्यावेळेला मी आमदार झालो त्यावेळेला परिस्थिती असते की कृष्णा महामंडळाकडे पैसे नव्हते आणि मग त्या कॉन्ट्रॅक्टरला आव्हान करण्यात आलं की त्यांनी सध्या स्वतःच्या पैशांनी करावं. ज्यावेळेला महामंडळाकडे पैसे येतील त्यावेळेला महामंडळ व्याजासहित त्याचे पैसे देईल आणि अशा पद्धतीचं धरण ते पूर्ण आले. आज दुर्दैव आमचं असं आहे
की भामास्केचं धर्म सांगायला आमच्याकडे आलं, पुनर्वसन आमच्याकडे झाले, आमच्या लोकांनी आंदोलनं केली आणि पाणी मात्र पुण्याला आणि पिंपरी चिंचवडला दिलं. आज आमच्या लोकांना 1% पाणी त्याच्यात ठेवलेलं नाही. त्यामुळं आज जर कोणी श्रेय घेत असेल तर त्यांना ही वस्तुस्थिती कळावी म्हणून हे मी निवेदन करतो आहे. लोकांना अजूनही माहीत नाही. लोकांना एवढंच माहिती आहे की भामास्केट धरण आहे, वरती चासकामान धरण आहे, कळमोडी आहे, पण त्याच्यामध्ये पाणी साठा किती शिल्लक आहे. आणि जेव्हा पाण्याचं वाटप होतं त्यावेळेला तिथं अधिकारी हे कागदावर चालतात. कागदावर जे वाटप असेल त्याच पद्धतीने होणार आहे. त्यामुळं धरणं जरी झालं तर सगळ्यात जास्त अन्याय माझ्या तालुक्यावर झाला आहे, हे मला त्या निमित्तानं सांगायचं आहे. तुमची ठोस कामं सांगा ना, की जसं क्रीडा संकुल आहे, तुमचा वाळतचा मोठा पूल आहे, बंधारे आहेत, ज्याच्यावर आरोप होत आहे की तुम्ही फक्त एवढा विकास केला आहे पण तो दिसत नाही. आपल्या टोकवड्याची आश्रमशाळा त्याचं बांधकाम माझ्या कालखंडी झालं. कोंढ्याची आश्रमशाळा त्याचं बांधकाम माझ्या कारकिर्दीत झालं. चिखलगावची आश्रमशाळा त्याचं बांधकाम माझ्या कारकिर्दीत झालं. खेडचं ट्रॉमा केअर युनिट त्याचं काम माझ्या कारकिर्दीत झालं. ITIच्या दोन्ही इमारती माझ्या कारकिर्दीमध्ये झाल्या. बाबा कल्याणीच्या बरोबर जो करार झाला तो माझ्याच कालखंडात झाला आणि अशा प्रकारचा पहिला ITI महाराष्ट्रामध्ये आपण त्या ठिकाणी केला. त्यामुळं तीसुद्धा इमारत माझ्या कालखंडात आली. समाज कल्याणचं जे निवासी संकुल आहे ते मीच त्या कालखंडामध्ये उभं केलं. त्याच्याकरता जो 19 कोटी रुपये खर्च केला. मागासवर्गीयांना त्या ठिकाणी न्याय द्यायचं काम केलं. त्याचबरोबर वाळतचा एवढा मोठा पूल केला. नुसता वाळतचाच केला नाही, वाळतच्या वरती ढेणे ते सिंदुर्लीचा पूल केला, पाव्याचा पूल केला, पुलकम बंधारे केले. त्याचबरोबर आराळा नदीवरचा पूल केला, तिथे खरोली आंबोलीचा पूल केला, त्याच्या खाली धामणे ते करंजविऱ्याचा पूल केला, सांगुर्डीचा पूल मी केला, त्यानंतर आळंदीचा पूल केला, तुमच्या केळगाव ते डुडुगावचा पूल मी केला, चरोलीचा पूल केला, खाली आता गोलेगावच्या पुलाचं काम करतो आहे. असे अनेक मी 50-55 पूल केलेत. आता आणखीन किती सांगू. मग हे काही विकासाचे नाही. जर लोकांना यायला झालं रस्ते तर ते रस्ते तयार केलेत, पूल तयार केले. याच्या पलीकडे आणखीन काय सांगितलं पाहिजे. हुतात्मा स्मारक अनेक वर्षाचा प्रश्न होता. 254 कोटी रुपये त्याला मंजूर झाले. प्रत्यक्षात काम सुरू झाले. तुम्ही जाऊन पाहू शकता की बा तिथं काम चालू झालं की नाही. खोटं त्याच्याबद्दल बोलत नाही. आज तुमच्या संग्रामदुर्ग किल्ल्याचं काम चालू आहे, तुमचं वापगावच्या किल्ल्याचं काम चालू आहे, भीमाशंकरचं काम चालू आहे. मग हे काय विकासाची हे विकास नाही का दुसरं काय. असं आहे, ज्यांना विकास कळतो ते विकास बघतील ना. ज्यांना विकासच कळत नाही ते विकास काय बघणार आहेत. त्यामुळं विरोधक काय टीका करतात त्याला काय जनतेला या सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत. शेवटी असं आहे, एखादी गोष्ट तुम्ही ज्यावेळेला करता. मी आता रस्ता केला, आपल्याला माहिती आहे आपल्याकडे अतिवृष्टी प्रचंड मोठ्या प्रमाणात होते, त्यावेळेला रस्ते खराब होतात. वापर मोठ्या प्रमाणात आहे, त्यावेळेला रस्ते खराब होतात. रस्ता केला म्हणून त्याला खड्डा पडला, वापरला म्हणून खड्डा पडला, अन्यथा पडलाच नसता. आणि हे काही ही जी प्रक्रिया आहे ती एकट्या माझ्याकडेच आहे का, महाराष्ट्रातल्या का नाही. मुंबईमध्ये आज कोट्यावधी रुपये खर्च करून मुंबई तुंबली असं आपण म्हणतो. मुंबईमध्ये खड्डे पडले त्याला काय आपण म्हणतो. मग सगळ्या प्रकारची सरकार, काँग्रेसचं सरकार होतं, महायुतीचं सरकार होतं, शिवसेनेचं होतं, भाजपाचं होतं, सगळी सरकार राज्यात काम करत होते. त्यांनी केलेल्या रस्त्याला खड्डे पडले नाहीत का. ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ह्या वापरामुळं त्याची झीज झाली की खड्डे हे पडणारच आहे. त्यामुळे विरोधकांना ह्या सगळ्या गोष्टी दिसत नाही. आज हे जे रस्ते होतात, पूल होतात, इमारती होतात किंवा आता प्रशासकीय बिल्डिंग करता एवढे पैसे मी आणलेत हे दिसत नाही का. त्याचं भूमिपूजन झालेलं माहीत नाही का. चाकणला एवढं मोठं आज 95 कोटीचं हॉस्पिटल होतं आहे ते विरोधकांना दिसत नाही का. पण आता बोलायचं म्हणून ते बोलतात. ॲक्च्युली म्हणजे पुराव्यानिशी ते बोलत नाही. माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही माझ्यासमोर बसा, समोरासमोर होऊ द्या. आणि आज तर बाकीचे आता उमेदवारांचं सोडून द्या, मला काय नाही. बाबाजी काळे हा स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहे, अख्खं घर कॉन्ट्रॅक्टर आहे. घरातले 7-8 लोक कॉन्ट्रॅक्टर, इतकी वर्ष ते करतो. स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे. त्यांनी किती कामं केली सगळ्या लोकांना माहिती आहे ना. त्यांनीच सांगावं की कामं कशी केलीत. त्यामुळं मला बाबाजी कावळे म्हणू द्या विकास झाला नाही, त्यामुळे त्या प्रश्नाचं सगळीचं उत्तर मी देईल. तुम्ही विकास कामं करता, मात्र त्याच्यातून तुम्ही ठेकेदार सांभाळता किंवा टक्केवारीचा काहीतरी विषयाचा आरोप त्यांनी केला होता. त्यात किती तथ्य आहे. ठेकेदाराचा आणि आमदाराचा संबंध हा येतो.
मी ज्यावेळेस काम आणतो त्यावेळेस त्याच्याकडनं काम चांगलं करून घ्यावं एवढीच अपेक्षा असते, पण त्याच्याकरता सरकारचे स्वतंत्र येण्यात आहे. त्याच्यामध्ये PWD आहे, PWDचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर, जे ते काय माझ्याकडे कामाला नसतात. क्वालिटी सांभाळणं किंवा काम करून घेणं ही जबाबदारी त्यांची असते. माझा आणि ठेकेदाराचा त्याच्याशी काढायचा संबंध येत नाही. आणि आता जर बाबाजी काळे स्वतः अनेक वर्ष सरकारी कामं करतात, ठेकेदार आहेत, तर त्यांनी सांगावं ना की दिलीप मोहितला कधी चहा पाजला आहे ते, आणि मग त्यांनी आरोप करावेत आणि त्यांनी करावेत. मग मी त्याचे सगळे पुरावे त्यांना देईल ना. माजी आमदार स्वर्गीय नारायण पवार 20 वर्ष होते, तुम्ही 15 वर्ष आहात, आणि तरीही खेड तालुक्यामध्ये सहकारी तत्वावर ऊस किंवा साखर कारखाना नाही आहे, एखादं इंजिनिअरिंग कॉलेज नाही आहे, उच्च शिक्षणाच्या सुविधा नाही आहेत, अशा काही गोष्टी राहिल्यात. त्याच्यावरती दुर्लक्ष झालं आहे असं वाटतं का तुम्हाला? इंजिनिअरिंग कॉलेज नाही ही गोष्ट सत्य आहे. मुळामध्ये मी गरीब घरातून जन्माला आलेलो आहे. माझी आर्थिक परिस्थिती तशी नव्हती, त्यामुळे अशी फार मोठी संस्था काढून लगेच आपण इंजिनिअरिंग कॉलेज काढावं असं अजिबात नाही. पण ज्या वेळेला आंबेगावला इंजिनिअरिंग कॉलेज काढायचा निर्णय झाला त्यावेळेला मी मात्र साहेबांना म्हटलं की माझ्याकडे डिप्लोमा कॉलेज तरी काढा. आणि तिथं काढलेले ते शासनाचं काढलेलं आहे. डिप्लोमा काढले ते शासनाचं आहे आणि इंजिनिअरिंग कॉलेज काढलं ते शासनाचंच आहे. मग आज पवार साहेबांकडे सत्ता होती, मग माझ्या तालुक्यामध्ये त्यांनी हे सरकारी हे काढायला माझा कुठे विरोध होता? तालुक्यातल्या जनतेचा कुठे विरोध होता? माझा विरोधच नव्हता. आणि मग त्यांनी जर सगळ्याला समान न्याय दिला असता तर आज माझ्याकडे एवढी मोठी औद्योगिक वसाहत होते. जर इंजिनिअरिंग कॉलेज काढलं असतं, डिप्लोमा कॉलेज काढलं असतं तर माझ्या तालुक्याचं कल्याण झालं असतं ना. हा एक त्यातला भाग झाला. दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी की बा आमच्याकडं दुष्काळी तालुका होता. तासकमांचं पाणी आलं, पण आपल्याला माहिती की सगळ्यात जास्त आपल्याकडे डोंगरी भाग आहे आणि त्यामुळं एका ठराविक भागातनं कॅनल गेला. फार मोठ्या प्रमाणात आमचं काही शेती त्या काळात बागायत झाली नव्हती. जेवढं त्याला प्रोटेन्शन लागतं, जेवढा ऊस लागतो तेवढा आमच्या भागात एक तर आमच्याकडं लोकांचं जमिनीचं हे फार कमी आहे आणि त्यामुळं कमी जमिनीमध्ये अन्नधान्य पिकवायचं का ऊस करायचा, त्यामुळे ऊस लागवड आपल्याकडे कमी होतं. कांद्याची शेती फार मोठ्या प्रमाणात होते किंवा नगदी पिकं आपल्याकडे घेतली जातात. भाजीपाल्याचा आम्हाला मुंबई पुण्याजवळ असल्यामुळे भाजीपाला जास्त केलं. त्यामुळे ऊसाचा कारखाना काढून, साखरेचा कारखाना काढून तो किती फिजिबल याचा प्रयत्न आम्ही केला होता. साधारणतः त्यावेळेला केलं तर 3 लाख टनाच्या पुढं आमच्याकडे ऊस जात नव्हता. तर 3 लाख टनावर ऊस कुठलाही कारखाना चालत नाही. भामासखेडचा कॅनॉल आमचं पूर्ण झाला नाही, त्यामुळे भामासखेडू जर कदाचित शेती झाली असती तर आमच्याकडे आम्ही साखर कारखाना काढू शकलो असतो. पण दुर्दैवानं भामासखेडचं कॅनॉल पूर्ण व्हायच्या धरण वाटलं गेलं, पाणी वाटलं गेलं. त्यामुळं आता आणि चाकण असेल, खेड असेल, या ठिकाणी मोठी औद्योगिक वसाहत उभी राहिली. त्याच्या अनुषंगाने लोकांनी मग गोडाऊन्स बांधली, शेड बांधली, कंपन्यांना भाड्याने दिले आणि नागरी वसाहत मोठ्या प्रमाणामध्ये झाली. जी सुपीक जमीन होती ती आज त्या ठिकाणी नागरी वसाहत झाली, तिथं कंपन्या झाल्या, तिथं शेड झाल्यात. त्यामुळं साखर कारखाना काढणं खेड तालुक्याच्या दृष्टीने इतकं परवडण्यासारखं नाही. आज जर आपण मोठ्या प्रमाणात त्याला पैसे लागतात, कर्ज काढायचं आणि ते फेडायचं कुठल्या जीवावर, म्हणून तशा प्रकारचा प्रयोग आपण केला नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की नेत्यांनी आम्हाला तसं कधी सहकार्य केलं नाही. मी कधी असे जिल्ह्यातल्या आमदारांना घेऊन बसले की तुला आता हे साखर कारखाना काढायचा आहे किंवा शासनाच्या वतीनं आम्ही अशा प्रकारची मदत करतो, अशी कुठली डेव्हलपमेंट त्यांनी केलेली नाही. आत्ता ज्या डेव्हलपमेंट जिल्ह्यामध्ये झाल्या त्या तिथल्या आमदारांनी स्वबळावर केलेल्या डेव्हलपमेंट आहेत. तुम्ही ज्या पक्षात आहेत ते वरिष्ठ नेते, मग त्याच्यामध्ये शरद पवार, अजित पवारांना तुमचा आरोप आहे का? वरिष्ठ नेते आता असं आहे, मी ज्यावेळेला काही गोष्टी बोलतो त्यावेळेला थोडंसं वाटा त्यांच्या वाट्याला येतोच ना बोलण्याचा, की हे वस्तुस्थिती आहे की माझी त्यांच्याकडनं त्यावेळेला अपेक्षा तशीच होती की सगळ्यांना समान न्याय द्यावा. त्यांनी सगळ्यांनाच बघा विकासाच्या प्रक्रियेत कुठं कुठं सामावून घेता येईल, काय काय करता येईल हे त्यांनी करायला पाहिजे होतं. किंवा त्या तालुक्याचं मी अनेक वेळा त्यांना म्हटलं होतं, मी तर जाहीर भाषणात म्हटलं की बारामती आणि आंबेगावचा विकास झाला म्हणजे जिल्ह्याचा विकास झाला का? तर तुम्ही आम्हाला सगळ्या तालुक्यांना कुठल्या तालुक्यात काय करावं लागेल, काय नाही, ते सगळं आम्हाला त्या पद्धतीनं तुम्ही डेव्हलपमेंट करा. पण असं कधी झालेलं नाही. चाकण MIDC कुणी उभी केली आणि त्याच्यानंतर खरं तर तुमच्यावर बरेचसे आरोप होतात की त्यामध्ये तुमचे बगलबच्चे काही ना काही मिळवतात आणि यंत्रणांचा वापर तुमच्याकडून होतो, तिथं सुविधा कमी आहेत आणि त्यामुळे कारखाने बाहेर जातात असा आरोप होतो.
चाकण MIDC, WMDC ही सगळ्यात जुनी झाली 82 साली. तिथं 5 गुंठे 10 गुंठेच्या पुढे प्लॉट नाहीत. त्याच्यानंतर MIDC आणली ती आदरणीय डाके साहेबांनी, जे शिवसेनेचे उद्योगमंत्री होते लीलाधर डाके, त्यांनी 95 साली आणली. पहिला फेज म्हाळुंगेमध्ये केला. ते तिथल्या देवस्थानचे अध्यक्ष होते. म्हाळुंगे त्यांचं गाव असल्यासारखं आहे. आणि पहिली इंडस्ट्री जी आणली MIDC आणली ती लीलाधर डाके यांनी आणलेली. आणि त्याच्यानंतर आमची सत्ता आली. मग सुरुवात करताना ती लीलाधर डाकेंनी केलेली आहे. ज्याने केलं ठीक आहे, आज तो पक्ष माझ्या विरोधात आहे म्हणून मी त्यांनी केलेलं काम नाकारायचं हे होईल, कारण सत्य लोकांना माहिती आहे. तर मी आज असं म्हटलं की नाही त्यांनी केलं नाही, तर उद्या त्यांच्याकडे पुरावे आहेत. त्यामुळे हे वस्तुस्थिती आहे. आणि राहिला प्रश्न असा आहे की कुठल्याही कंपनीमध्ये तुम्ही जाऊन चौकशी करा की मी कुठल्या कंपनीला दम दिला आहे, माझं स्वतःचं काही कॉन्ट्रॅक्ट आहे, माझ्या बगलमध्ये जो त्या ठिकाणी कंपनीला जे प्रोफाईल हे होतं आवडतं किंवा कंपनीच्या नियमात जे बसतं त्यांनाच कंपनी काम देते. मी सांगतो म्हणून काय, आज इथं मर्सिडीज आहे, जाऊन विचारा कुणाला दारात उभी करतं का, बजाज आहे विचारा. ते तिकडच्या कंपन्या त्यांनी इकडे वाहून आणल्या हां, आणि त्यांचेच व्हेंडर इथं आणले. याच्या पलीकडे त्यांनी काय केले. आता माझा त्यावेळेला आरोप होता, मी ज्यावेळेला या सगळ्या लोकांच्या विरोधात भूमिका घेतो त्यावेळेला पाळवत साहेबांनी तर माझ्या SIT नेमली, माझ्या कार्यकर्त्यांना मारहाण करायला लावली की हे सगळे प्रकार झालेले आहेत ना. मी आता जर मी तेवढंच म्हणत होतो की माझ्या कार्यकर्त्यांना काम द्या, लोकांना काम द्या. ते त्यांचं म्हणणं होतं की उद्योगपतींना तुम्ही त्रास द्यायचा नाही. मग जर माझ्या तालुक्यामध्ये ही सगळी इंडस्ट्री आली आणि माझ्या लोकांना काम मिळत नसेल तर मी काहीतरी भूमिका घेतली पाहिजे. त्याच्यावरसुद्धा आमच्या दोघांच्यामध्ये थोडंसं तात्विक मतभेद झाले होते की मी म्हणत होतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात जमीन तुम्ही घेतलेली आहे तर माझ्या लोकांनासुद्धा रोजगार हा मिळाला पाहिजे ना. आणि कंपनीवाले ऐकत नव्हते. आता मर्सिडीजची पिंपरी चिंचवडला होती ती तशी उचलून आणली कामगार असेल. महिंद्राचं तेच झालं आहे, बजाजचं तेच झालं आहे. बजाजच्या आखोडीची बंद केली आणि इकडं आणली. कामगार असेल ती आली, पण कामगार असेल आले त्यांना इथं कामाची गरज राहिली ना. अशा बऱ्याच कंपन्या आहेत मोठमोठ्याल्या. आणि आता ॲटोमायझेशन एवढं झालेलं आहे की तिथं कामगारच लागत नाहीत. जमीन गेली, बेकारांची संख्या वाढली. पण त्याची बाकीची कारणंसुद्धा. दुसरी गोष्ट आणखीन त्याच्यामध्ये महत्त्वाची आहे किंवा लोकांना आता जड काम नको असतं, कष्टाचं काम नको असतं. प्रत्येकाला त्या ठिकाणी मग आज कुणाला माथाडी पाहिजे, कुणाला ट्रान्सपोर्ट पाहिजे, कुणाला लेबर कॉन्ट्रॅक्ट पाहिजे. हे आता लेबर कॉन्ट्रॅक्ट देणं, ट्रान्सपोर्ट देणं त्यावेळेला त्याचे जे प्रोफाईल असतं, त्याची जी कॅपॅसिटी असते ते बघून दिलं जातं. लोकांना असंच वाटतं की नाही आम्हाला हे दिलं पाहिजे. असे प्रयोगसुद्धा केले आपण, पण नंतर ती लोकं टिकली नाहीत. मध्ये काही कंपन्या बाहेर जातात असा आरोप झाला होता. त्याच्यावर विश्लेषण केलेलं आहे. म्हणजे इंडस्ट्रियल असोसिएशननीसुद्धा केलं, त्या कंपन्याच्या लोकांनीसुद्धा केलं आहे. महिंद्राने त्या ठिकाणी येऊन सांगितलं की बा आम्ही कंपनी कुठं काही शिफ्ट करत नाही. आज महिंद्रासारखी कंपनी ही देशभर आहे. ती नवीन शाखा जर काढत असेल तर तुम्ही त्याला म्हणायचं का की ती कंपनी तिकडे जाते म्हणून. अशी कुठलीही कंपनी गेली नाही. काही कपोकल्पित ह्या सगळ्या बातम्या झाल्या आणि एक चुकीचा नेरेटिव्ह या ठिकाणी पसरवण्याचं काम जाणीवपूर्वक झालेलं आहे. खेड विमानतळ होणार होतं त्यावेळेला माजी खासदार शिवाजीराव आढळराव आंदोलन करत होते. त्यांच्यामुळं ते विमानतळ गेलं असा पुढे आरोप झाला. मात्र विरोधकांनीच पुन्हा असं म्हटलं की दिलीप मोहिते आमदार म्हणून त्यांनी त्याच्या विमानतळाच्या बाजूने का नाही मग भूमिका मांडली. असं आहे, मी विमानतळ व्हावं याच विचाराचा होतो. विमान वाहतूक किंवा विमानतळ हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे विषय आहेत, ते स्टेट गव्हर्नमेंटचे नसतात. सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटला फक्त जागा द्या म्हणून सांगतात. मी फार छोटा माणूस होतो त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी निर्णय घेतला असता, जागेला योग्य भाव दिला असता तर कदाचित ते झालंसुद्धा असतं. हा एक भाग. आणि खासदाराचाच त्याच्यात सहभाग होता, कारण सेंट्रलचा विषय होता, तो त्या सभागृहात ते मांडू शकत होते. त्यामुळं माझा आणि विमानतळाचा ज्या रेल्वे असेल, बंदर जलमार्ग असेल, हवाई वाहतूक असेल, हे सगळे विषय सेंट्रल गव्हर्नमेंटचे किंवा मिलिटरी असेल हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे विषय. त्या स्टेट गव्हर्नमेंटचा काय संबंध येतो. तुमच्या निवडणुकीमध्ये आता प्रचारामध्ये खासदार असलेले डॉक्टर अमोल कोल्हे यांचा मोठा सहभाग असणार आहे. त्यांनी काही कामं केलीत असं वाटते तुम्हाला ह्या 5 वर्षात. सांगतील ना जनतेला. त्यांनी जर कामं केली असतील तर ते जनतेला सांगतील. मी कागदावर केली का प्रत्यक्ष केली हे जनता पाहिल ना.
असं आहे. जर प्रत्यक्ष काम दिलं त्याला काम म्हणतात, जे नुसतं कागदावर सांगितलं त्याला काम होत नाही. रेल्वे होणार हे मी गेले 35-40 वर्ष ऐकतो, अजून रेल्वे नाही. नॅशनल हायवे होणार तर असा होणार तसा होणार हे मी गेले अनेक वर्ष ऐकतो, लोक ऐकतात. त्यामुळं त्यांच्या बाबतीत लोक एवढे आता सिरियसली घेत नाहीत. समोर उमेदवारी फायनल झालेली आहे, उमेदवार फायनल झाले, ते सांगतात की मी वारकरी संप्रदायाचा आहे. तुम्ही तुमच्याबद्दल काय सांगाल? साहेब, एखाद्या गोष्टीचं भांडवल करून राजकारणात माणूस कधीच पुढं होत जात नाही. आता त्यांनी किती आळंदी पंढरीच्या वाऱ्या केल्या हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. किंवा ज्यांच्या घरामध्ये SK-49 सारखा बिअर बार्ड हे आहे, त्यांनी काय सांगावं मी वारकरी आहे म्हणून. आणि हे सगळ्या जगाला माहिती आहे ना. असं आहे, ओढून ताणून एखादी गोष्ट सांगणं, ओरिजिनल सांगणं. आता मी एवढंच सांगतो, माझ्या काळात माळ नाही, पण मी शुद्ध शाकाहारी आहे. शाकाहारी असणं हे काय चुकीचं आहे. आता माळा घातली, माझ्याकडं आळंदी हे आमच्या तालुक्यातलंच आहे, खेड तालुक्यातलं आहे. मी गेलो की दर्शनाला जातो. कालही मी आळंदीमध्ये गेलो होतो, माऊलीचं दर्शन घेतलं. मग आता वारकऱ्यांनीच घेतलं पाहिजे आणि इतर कोणी घेऊ नये असं थोडंच बंद असतं. शाकाहारी माणसंसुद्धा जाऊन दर्शन घेतात आणि वारकऱ्यांचं असं काही देव बांधील थोडंच आहे. त्यामुळे त्याचं भांडवल करून ते काही निवडून येऊ शकत नाही. शेवटचा प्रसंग, खेड तालुक्यामध्ये बहुतांश आमदार हे चाकण परिसरातले किंवा त्या विभागातले अलीकडचे पलीकडचे झालेत. मात्र एखादा अपवाद जे माजी आमदार आदरणीय साहेबराव सातकरे ते राजगुरुनगर परिसरातले होते. आता राजगुरुनगर परिसरातला उमेदवार आहे, तुम्हीसुद्धा राजगुरुनगर परिसरात वास्तव्याला आहात. काय त्याच्याबद्दल तुमचं मत राहील? अपवाद जे माजी आमदार आदरणीय साहेबराव सातकरे ते राजगुरुनगर परिसरातले होते. आता राजगुरुनगर परिसरातला उमेदवार आहे, तुम्हीसुद्धा राजगुरुनगर परिसरात वास्तव्याला आहात. काय त्याच्याबद्दल तुमचं मत राहील? खरं म्हणजे त्या उमेदवाराच्या कर्तृत्वावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. साहेबराव सातकरेच्याबद्दल मला निश्चितपणानं आदर आहे. त्या काळामध्ये ते काँग्रेसचं काम करायचे, कर्तृत्ववान व्यक्ती होता. त्यामुळं त्यांना ती त्या कालखंडामध्ये संधी मिळालेली आहे. चाकण आणि खेड असा कुठलाही वाद नाही. परवा हिरामन सत्कारांनी जाणीवपूर्वक तो वाद निर्माण केला आणि तालुक्याला वेगळं वळण द्यायचं काम या निमित्तानं केलं. किंवा 14 आमदार तिकडचे आले, एकच आमदार इकडचा झाला, आता संधी आली आहे. मग तुम्ही या भागावर जाऊन कधी निवडणुका होत नाहीत. म्हणजे प्रत्येकाचा तालुक्याशी संबंध हा असतोच. खेडची प्रत्येकजण रोज काही ना काही कारणाकरता येतो. किंवा आता मी इथं वास्तव्याला आहे, इथले सगळे अधिकारी इथं राहतात या सगळ्याचा. आणि मग असा वाद करण्यात काय अर्थ नाही. मी गेली 24 वर्षे खेडमध्ये राहतो. म्हणजे खेड आणि चाकण हा वाद करण्यात काय अर्थ नाही आहे. तो जाणीवपूर्वक त्यांनी काढला, त्याचा परिणाम त्यांना कळेल काय होतं ते. आणि अशा प्रकारचा वाद निर्माण करून किंवा अशा प्रकारची द्विधा मनस्थिती निर्माण करणं हे अशा लोकांना ते शोभत नाही. एका पक्षाचा जबाबदार अध्यक्ष होता, त्यांनी जाणीवपूर्वक हा खेळ या ठिकाणी मांडलेला आहे. त्यामुळं मला अजिबात वाटत नाही की असा काही प्रकार होईल. खेड तालुक्याच्या पूर्व भागामध्ये म्हणजे वापवाव असेल, गुळाणी असेल, त्या परिसरामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष्य निम्म्या वर्षापासून सुरू होतं, म्हणजे जानेवारी-फेब्रुवारीपासून. तर त्या भागाला बऱ्याच वर्ष पाण्याची देण्याची काही तरतूद झालेली नाही. लोक म्हणतात की चासकामांवरून, कळमोडी प्रकल्पावरून, आंबेगाव तालुक्यातून तिकडं पाणी येणार आहे. तर त्याच्याऐवजी कॅनलवरून जो चासकामान डावा कालवा आहे त्याच्यातून पाणी सिंचन योजना का आपण करत नाही? असं गेले अनेक वर्ष आम्ही प्रयत्न करतो आहे. गुळाणीच्या लोकांनासुद्धा मी म्हटलं तिथं तर पाईपलाईन तयार आहे की तुम्ही एखादी सहकारी तत्वाची पाणीपुरवठा योजना करा आणि आपण ते पाणी घेऊ. पण मुळामध्ये त्या परिसरातल्या लोकांना जमिनीचं होर्डिंग फार कमी आहे आणि कमी होर्डिंगवर जास्त कर्ज काढून आपल्याला उद्या ते फिटलं नाही तर अशी एक विवंचना तिथल्या लोकांच्यामधली. कोरडवाहू शेतीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात कमी आहे आणि कोरडवाहू जमीन मोठ्या प्रमाणात आहे, पिकाऊ जमीन फार कमी प्रमाणात, बागायत क्षेत्र कमी आहे. त्यामुळे तिथले लोक अशा प्रकारचा प्रयत्न करत नाही. तरीसुद्धा आता कळमुडीचं पाणी हे त्या भागामध्ये जाणार आहे आणि त्या लोकांचं पाण्याचं दुर्भिक्ष्य हे 100% हटणार आहे. धन्यवाद अण्णा, तुम्हाला निवडणुकीच्या शुभेच्छा. चौथ्यांदा तुम्हाला जिंकण्याची संधी आहे. आमच्या PDF चॅनलच्या वतीनं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.